आणि यानंतर अशोक खरातच्या कारनाम्यांसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। रुपाली चाकणकर आणि भोंदू खरात यांच्यामध्ये 177 कॉल झालेले आहेत। अंजली दमानिया यांचा हा आरोप, तर रुपाली चाकणकरांना अटक करा, दमानियांची थेट मागणी। उपमुख्यमंत्री शिंदे आणि खरात यांच्यात तब्बल 17 कॉल झाले, सर्वाधिक 21 मिनिट चर्चा झाली। हे कॉल नेमके झाले कशासाठी, दमानियांचा सवाल। भाजपच्या चंद्रकांत पाटलांचे 8 आणि आशिष शेलार यांचा देखील 1 कॉल। भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांचे 8, आशिष शेलार यांचा खरातला 1 कॉल झाला। दमानियांचा दावा, सुनील तटकरे आणि खरात यांच्यात 8 कॉल झाल्याचा आरोप। दीपक केसरकर यांचे जवळचे व्यक्ती दीपक लोंढे यांचे भोंदू अशोक खरातला 189 कॉल। अंजली दमानियांचा हा गंभीर आरोप, दोघांमध्ये तब्बल 8 तास 29 मिनिट संभाषण झालं, दमानियांचा आरोप। खरातवर कुठलेही आरोप नव्हते तोपर्यंत त्याच्याशी बोलण्यावरती कुठलेच निर्बंध नव्हते, केवळ फोनवरती बोलल्यानं सिनियर मंत्र्यांवर आरोप करणं चुकीचं आहे। दीपक केसरकर यांचं हे प्रत्युत्तर समोर। दमानियांचा पुरवठा अधिकारी नेमका कोण, मंत्री उदय सामंतांचा सवाल। दमानिया यांच्याकडे यादी गेली असेल तर चौकशी व्हायला हवी, उदय सामंतांची मागणी। 1-2दा फोन आला तर लगेच कुणी दोषी ठरत नसतं, अंजली दमानिया यांच्या आरोपांवर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। आशिष शेलार, चंद्रकांत पाटलांना दोषी ठरवणं योग्य नाही, दरेकरांचं मत। दमानियांना पोलिसांनी ताब्यात घ्यावं, जयश्री खाडीलकर यांची मागणी। जयश्री खाडीलकरांचा व्हिडिओ देखील चाकणकरांनी स्टेटसला ठेवला। जयश्री खाडीलकरांच्या मागणीनंतर चाकणकरांनी आभार मानले। घरात खूप मोठ्या प्रमाणात कॅश येत होती, वडिलांना सर्व काही माहिती। एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू अशोक खरातच्या मुलानं दिली कबुली।